हाय फ्रेंड्स, वेलकम टू होम स्टडी सर्कल. आपण या स्टँडर्डचा 7च्या नेक्स्ट चॅप्टर पाहणार आहोत. तो म्हणजे 4 नंबर अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स. कोन आणि कोनांच्या जोड्या याचा अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा बेसिक चालू करूया. कोन म्हणजे नेमकं काय, त्यांच्या घटक कोणते आहेत. इथं अँगल एबीसी काढलेला आहे. त्याच्यामध्ये पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी घेतलेले आहेत. यांच्यावरून आपल्याला माहिती लिहायची आहे. फर्स्ट सब क्वेश्चन यातला आहे नेम ऑफ द अँगल. अलॉंग साइड फिगर वी हॅव टू नेम द अँगल. अँगल मीन्स वर्टेक्स वेअर इज बी is angle ABC. Angle ABC. Angle ABC is the angle. Next, name of its vertex. Angleच्या वर्टेक्सचं नाव आपल्याला पाहिजे. पॉइंट B. Name of the arms म्हणजे बाजू किंवा भुजा. या भुजांची नावं आपल्याला पाहिजे आहेत. नेम ऑफ आर्म्स बी ए. वी हॅव टू राईट डाऊन रे बी ए अँड रे बी सी. किरण बी ए आणि किरण बी सी या दोन बाजू आहेत त्या ठिकाणी, किरण बी ए आणि बी सी. त्यानंतर नेम्स ऑफ द पॉइंट्स ऑन द आर्म्स. भुजेवर असलेल्या बिंदूंची नावं आपल्याला लिहायची आहेत. भुजेवर असलेले बिंदू कोणते आहेत पहा. पॉइंट ए अँड पॉइंट सी. दोन पॉइंट्स आहेत तिथं, रे बी ए आणि रे बी सी. पॉइंट ए, पॉइंट सी. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे पॉइंट्स त्या रे वरती म्हणजेच आर्मवरती असलेले पॉइंट्स आपल्याला लिहायचे आहे. नेक्स्ट पॉइंट आहे इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल. पॉइंट एम, पॉइंट एन, पॉइंट टी, पॉइंट बी, पॉइंट ए, पॉइंट सी, पॉइंट डी, पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर. फर्स्ट वी हॅव टू राईट आउट इंटेरियर आणि एक्सटेरियर पार्ट कोणता आहेत. म्हणजेच या अँगल मध्ये आपल्याला पॉइंट्स जे कोणाच्या अंतर्भागामध्ये, आता अंतर्भाग कोणाचा म्हणजे या दोन भुजा आहेत. या दोन भुजा जाणार आहेत त्या भुजांच्या कमी कोन असलेल्या भागामध्ये येणारे कोण आहेत, भागामध्ये येणारे पॉइंट्स आहेत. हे पॉइंट्स सगळे आपल्याला इंटेरियर पार्ट मध्ये म्हणता येतील. इन द एक्सटेरियर, फर्स्ट इन द एक्सटेरियर, इंटेरियर अंतर्भाग. In the interior there are points, point M, point N आणि point T. एक्सटेरियर झाले. आता एक्सटेरियर. आता इन द एक्सटेरियर कोणाच्या बाह्य भागामध्ये असलेले पॉइंट P, पॉइंट Q, पॉइंट R. ऑन द अँगल कोनावर असलेले पॉइंट्स. पॉइंट D, पॉइंट A, पॉइंट C, पॉइंट B. या पद्धतीने आपल्याला त्यांचं बायफर्केशन करता येईल की जे बिंदू आपल्याला या प्रतलामध्ये आहेत, या प्रतलामध्ये म्हणजे प्लेन मध्ये, या प्लेन मध्ये असलेले पॉइंट्स एकूण आहेत. त्या पॉइंट्स या ठिकाणी आपल्याला क्लासिफिकेशन 3 प्रकारे करता येते. एक इंटेरियर पार्ट मध्ये अंतर्भागात असलेले, त्याच्यानंतर एक्सटेरियर पार्ट मध्ये म्हणजे बाह्य भागात असलेले, आणि कोनावर असलेले म्हणजे ऑन द अँगल
आपल्याला या ठिकाणी बिंदूंची नावं लिहिता येतील. ऍडजेसंट अँगल, त्याला संलग्न कोन किंवा लगतचे कोन असं म्हटलं जातं. संलग्न कोन, या ठिकाणी संलग्न कोन बघूया आपण. अँगल्स आहेत. आता इथे बघूया, कॉमन वर्टेक्स, पॉइंट बी, कॉमन आर्म, रे बीसी and separate interior, angle ABC and angle CBD. So therefore angle ABC and angle CBD is called as adjacent angles. Adjacent angles. या ठिकाणी थोडक्यात कॉमन व्हर्टेक्स या दोन कोणामध्ये कॉमन व्हर्टेक्स असतो, म्हणजे सामायिक बिंदू आहे, आणि दुसरं कॉमन आर्म, त्या दोन कोणामध्ये सामायिक भुज आहे. बीसी ही सामायिक भुज आहे, आणि मग दोन राहिलेले भुज आहेत ते विरुद्ध बाजूला आहेत, अपोजिट साइड्स ऑफ दॅट कॉमन आर्म. इकडच्या बाजूला एक आणि वरच्या बाजूला एक, असे दोन आर्म अपोजिट साइडला आहेत. त्याला तशी कॉमन आर्म आहे बीसी. आणि सेपरेट इंटेरियर कोणते आहेत, म्हणजे दोन कोणांची नावं. एबीसी हा सेपरेट इंटेरियर झाला याचा, आणि दुसरा कोण आहे तो सीबीडी. सीबीडी या कोणाचा हा सेपरेट इंटेरियर पार्ट झाला. म्हणजे कॉमन व्हर्टेक्स पाहिजे, कॉमन आर्म पाहिजे, आणि सेपरेट इंटेरियर पार्ट पाहिजे. असं असेल तर दॅट टू अँगल्स आर कॉल्ड ॲज. आता त्याच डेफिनेशन बघूया आपण. ऍडजस्टंट अँगल्स डेफिनेशन. Two angles which have common vertex. Common vertex होता. A common arm. दोघांच्या मध्ये कॉमन आर्म होती. And separate interiors. इंटेरियर पार्ट्स आहेत. पहिल्या कोणाचा सेपरेट इंटेरियर होता आणि दुसऱ्याचा सेपरेट इंटेरियर होता. म्हणजे अंतर्भाग, कोणाचे अंतर्भाग भिन्न होते, एकमेकांमध्ये मिसळलेले नव्हते. सेपरेट इंटेरियर्स आर सेड टू बी ऍडजस्टंट अँगल्स. अशा कोणांना या ठिकाणी आपण संलग्न कोन असे म्हणतो. या ठिकाणी आता आपण प्रॅक्टिस सेट बघूया. 15. प्रॅक्टिस सेट 15. क्वेश्चन नंबर 1. आपल्याला या ठिकाणी अँगल्स मध्ये दिलेले पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स बघायचे आहेत. RNCX, त्याच्यानंतर TUG, VY, B, A, here is B, W, Q, F पॉइंट लिहिले. Q पॉइंट Q पण आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय लिहायचं आपल्याला, तर प्रथमतः याचं पॉइंट्स इन द इंटेरियर. पॉइंट्स इन द इंटेरियर. इंटेरियर मध्ये पॉइंट्स कोणते आहेत ते आपल्याला लिहायचं आहे.
कोणते पॉइंट्स लिहायचे आहेत आपल्याला बघा. पॉइंट्स इंटेरियर मध्ये असलेले पॉइंट आर, कॉमा पॉइंट एक्स, कॉमा पॉइंट आर आणि पॉइंट एन. एक्स एन आर डबल झाला. या ठिकाणी सी पाहिजे. सी पॉइंट आर एक्स सी आणि एन इंटेरियर मध्ये झाले या ठिकाणी. त्यानंतर पॉइंट्स इन द एक्सटेरियर, बी पॉइंट्स इन द एक्सटेरियर. एक्सटेरियर मध्ये पॉइंट्स बघा, या अँगलच्या बाहेर असलेले पॉइंट टी, पॉइंट यू, पॉइंट जी, पॉइंट क्यू, पॉइंट व्ही, पॉइंट वाय. या ठिकाणी पॉइंट झाले. या पद्धतीने हे इंटेरियर आणि एक्सटेरियर मधले पॉइंट झाले. पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स वरती पॉइंट्स कुठले आहेत? पॉइंट ए, पॉइंट डब्ल्यू, पॉइंट बी, बी पॉइंट. या पद्धतीनं आर्म वरती असलेले 3 पॉइंट आपल्याला झाले. आता क्वेश्चन नंबर 2, नेम पेयर्स ऑफ ऍडजसेंट अँगल्स. पेयर्स लिहायचे आहेत BNAC, या ठिकाणी बी पॉइंट BNC हा एक अँगल आणि इकडे ANC एक, ANB एक. याच्यामधले अँगल्स लिहायचे आहेत आपल्याला. याच्यातले अँगल्स बघूया. ऍडजसेंट अँगल्स, अँगल ANB अँड पहिला म्हणूया ANB BNC. दुसरा पेयर बघूया BNC अँड अँगल ANC. आणि थर्ड पेयर ANC अँड अँगल ANB. 3 जोड्या आपल्याला ऍडजसेंट पेयर्सच्या या ठिकाणी लिहिता आल्या. त्याच पद्धतीनं दुसऱ्या फिगर मध्ये एका बघूया. दुसरी फिगर अशी आहे. या फिगर मध्ये PQR आणखी TS आणि S आहे. इथं बघूया जोड्या आपल्याला पेयर्सच्या. एक जोडी, याच्यामध्ये ह्या 2 जोड्या येतील कारण यांचं कॉमन PQ साइड येते आणि या ठिकाणी इंटेरियर वेगळा येतोय दोन्ही ठिकाणचा, किंवा हा कॉमन पॉइंट आहे. म्हणजे PQR, अँगल PQR अँड अँगल PQT. अँगल याच्याशिवाय आणखी कोणते अँगल ऍडजस्टंट येत आहेत का याच्यामध्ये? दुसरे कोणतेही अँगल्स या ठिकाणी ऍडजस्टंट येत नाहीत. एकमेव एक पेयर आपल्याला ऍडजस्टंट अँगलची आलेली दिसून येते. क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी आर द फॉलोइंग पेयर्स ऍडजस्टंट अँगल्स दिलेले आहेत. कोणाच्या जोड्या आहेत त्यापैकी ऍडजस्टंट पेयरच्या जोड्या आहेत तिथं कोणत्या त्यातल्या किंवा नाही ते बघायचंय. इफ नॉट, जर ऍडजस्टंट पेयर नसेल तर आपण स्टेट द रिझन म्हणजे कारण लिहायचंय त्याचं का ऍडजस्टंट पेयर नाहीत ते. त्यापैकी आता आकृती एक आपण बघितली. NMP एक मोठा कोन काढलेला आहे त्याच्यामध्ये मग इतर कोन काढलेले आहेत. MT किरण काढला, MQ किरण काढला, MS किरण काढला आणि MR ही किरण काढला. या ठिकाणी आज 4 किरण काढले त्यामुळे 1 2 3 4 5 कोन तयार झालेले आहेत आतल्या बाजूला अंतर्भागात NMPच्या. त्यांच्या संदर्भात आपल्याला बघायचं आहे.
या ठिकाणी पहिलंच उत्तर विचारले आपल्याला. पहिलं अँगल पीएमक्यू हा कोण आहे? पीएमक्यू हा कोण? अँगल पीएमक्यू अँड अँगल आरएमक्यू हा अँगल आहे. या दोन कोणाच्या संदर्भात काय आपल्याला सांगता येते? बरोबर आहे, दे आर ऍडजस्टंट अँगल्स. दे आर ऍडजस्टंट अँगल्स. आता कारण काय? तर आपल्या कंडिशन डेफिनेशनचे पूर्ण झालेले आहेत. सेपरेट, त्यांचा अंतर्भाग सेपरेट आहे, कॉमन आर्म आहे एमक्यू, त्यामुळे त्यांना ऍडजस्टंट अँगल म्हणता येईल. आरएमक्यू ही जोडी झाली. आणि दुसरी जोडी एसएमआर कुठे गेलं? एसएमआर या बाजूला. एसएमआर हा एक कोण झाला. होत आहेत का ह्या ऍडजस्टंट जोड्या? नाही. नो ऍडजस्टंट पेअर. नो ऍडजस्टंट पेअर बिकॉज कॉज काय त्याचा? देर आर नो सेपरेट इंटेरियर. देर इज नो सेपरेट इंटेरियर. कारण झालं आरएमएस आरएमटी. आरएमएस हा अँगल, आरएमटी आरएमएस आणि आरएमटी हा पण नाहीये. आरएमएस हा अँगल झाला आणि दुसरा आरएमटी झाला. आर कुठे आहे? इथं आहे. आरएमटी हा मोठा कोण तयार झाला. हा पण देयर इज नो ऍडजस्टंट पेअर. बिकॉज देयर इज नो सेपरेट इंटेरियर. सेपरेट इंटेरियर नाही. एसएमटी आणि आरएमएस हा अँगल आणि एसएमटी इकडचा अँगल एवढा. बरोबर. आणि हे जसं आहेत ऍडजस्टंट अँगल्स. दे आर ऍडजस्टंट अँगल्स. या पद्धतीने आपल्याला यांचे आन्सर लिहिता येतील. थँक्यू.